चेंडूंचा खेळ झालाय, चांगली गोलंदाजी नरेंद्र बांबुगडे मैदानावरती करतोय। पुढचा बॉल लेग कटर करायचा होता, आडव्या बॅटने प्रहार केलाय, स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि काय झेल पाहायला मिळतोय। कॅच ऑफ द टुर्नामेंट इथे आपल्याला पाहायला मिळते। चेतनच्या मार्फत काय अफलातून झेल पाहायला मिळतोय। डायू मारून हा झेल घेतला, नक्कीच रील बनली जाणार आजच्या दिवसामध्ये ही ह्या कॅचची। एक अफलातून झेल आपण म्हणूया की ज्या प्रकारची गोलंदाजी नरेंद्र करतोय, ज्या प्रकारची साथ क्षेत्ररक्षकाची हवी आहे, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय। 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद झालेत। शेवटचा बॉल पंचांनी वन बाउन्स सांगितलंय, डॉट बॉलची सांगता होतीये। 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपन्न झालाय। एक ह्या षटकाचा विचार केला तर 2 धावा 10 फलकावरती लगावल्यात आणि तब्बल 5 फलंदाज बाद झाल्यात। तब्बल आपण पाहिलं तर 4 फलंदाजचे विकेट आपण पाहिलं तर नरेंद्रच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील। एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण विकेट पाहिली। पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय तर प्लॅन नंबर 7 ला पूर्णपणे बॅकफुटला टाकून दिलाय। काय गोलंदाजी पाहायला मिळते नरेंद्र बांबुगडेची। सातत्याने आपण पाहतो की हा एक चांगला फलंदाज आहे नरेंद्र बांबुगडे। सातत्याने आपल्या संघासाठी फलंदाजी करत असतो, पण आज आपल्या कोरस टीम साठी प्लॅन नंबर 1 साठी आपण पाहिलं तर